तर शेतकरी मित्रांनो, आपण सोनामोती गावामध्ये आपण आहोत. टोकन यंत्राने लागवड केलेली या गावाची. आणि जर बघत असाल तर मस्त प्रकारे गहू आता वाढलेला सुद्धा आहे. तर सगळं गवत काडी कचरा या रानामध्ये दिसतोय. जर बघत असाल तर सगळं म्हणजे तुम्हाला ज्याला स्वच्छ रान ठेवायची आवड आहे त्याला हे आवडणार नाही. पण हलकी माती आहे, जवळपास एक अर्धा फूट असेल जास्तीत जास्त. अर्धा फूट. आणि अर्धा फुटामध्ये हे सोनामोती गावाचं, दुसऱ्या गावाचं तर ठीक आहे मी मानलं असतं, पण सोनामोती गावाचं 10चं आवरेज ते आतापर्यंत काढत आलेले. एक फार विशेष त्याच्यामध्ये आहे. तुमचं एकदा परिचय, नाव, गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा. माझं नाव राजकुमार रामभाऊ ठाकरे, राहणार नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. पण शेत माझं वटफडी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ येथे आहे. आणि याच ठिकाणी माझं प्रशिक्षण चालू राहते. मोबाईल नंबर आहे माझा 94 22 91 45 01 आणि दुसरा आहे 88 30 55 02 71. तर भाऊ, SRT शेती गहूमध्ये आणि सोनामोतीमध्ये कशा प्रकारे तुम्ही करता? याच्यात वेगळं काहीच नाही करावं लागत. बरं. जे आपण SRT करून आलो ना, त्याच SRTमध्ये फक्त आपण टोकन यंत्राने टोकन केली आहे. बरं. याच्या आधी ज्याच्यात सोयाबीन निघाल्यावर तणनाशक मारून घेतलं आणि काही मोठे तण होते तर ते थोडेसे ब्रश कटरने साफ करून घेतले. बरं. आणि सरळ टोकन यंत्राने टोकन केली. बरं. मागे प्री इमर्जन्स मारलं पाणी देऊन, बस त्याच्यावरच आहे. बरं, आता हा जो बेड आहे हा पूर्ण बेड जो आहे हां, हा तुमचा बेड जरा रुंद आहे. 4.5 फुटाचा आहे. नुसतं तुम्ही दांड केलेलं आहे मध्ये, हां, बरोबर? तर हा 4.5 फुटाचा आहे का? 4.5 फूट. 1 2 3 4 5 लाईनी त्याच्यावर टाकल्या हो. तुम्ही, बरोबर? हं, आणि 5 लाईनीमध्ये आता आलेला हा गहू तुम्हाला दिसतोय. हं. तर याला जे पाणी आहे ते स्प्रिंकलरच पाणी आहे का? स्प्रिंकलरचं आहे सध्या. आणि पुढं या दाणाला सोडू शकतो आपण. बरं. मग याच्यामध्ये आता तणनाशक तुम्ही उगवणी पूर्व एक घेतलं, हो, ते कुठलं घेतलं? उगवणीपूर्व घेतलं तर गोल घेतलं आणि राऊंडअप घेतलं. गोल किती ml नी ते 10 मिली. आणि राऊंडअप? राऊंडअप 100 मिली. मग त्यावेळेस गवत होतं याच्यामध्ये गवत होतं, हिरवं गवत होतं. बऱ्यापैकी. हं. मग म्हणजे ते 50 मिली राऊंडअप घेतलं हां. आणि 50 मिली ग्रामोक्झोन घेतलं. बरं. म्हणजे जे हिरवं लगेच बरं मरासाठी. बरं बरं. बस तेवढ्यानंच केलं. आणि 10 आणि ते मिली सुकलं की मग हे टोकन करून टाकले? नाही, टोकन केल्यावरच. टोकन अगोदर केले हां, आणि नंतर मग तणनाशक घेऊन टाकलं? हां. बरं. आणि मग पाणी दिलं? दुसऱ्या नाही, पहिल्या दिवशी मी टोकन केली. बरं. त्याच दिवशी शीप लावली याच्यावर पाण्याची हो. 1 तासाची. हो. आणि दुसऱ्या दिवशी बोलल्या याच्यात मग तणनाशक मारलं मागे. बरं. हं. मग त्याच्यानंतर हे गवत काहीच राहिलं नाही? नाही, काहीच मग नाही. परत एकदा तणनाशक मारायची गरज पडली की तुम्हाला? आता नंतर पडली नाही एक वेळ, बरं. काय मारलं मग? कारण त्याच्यात हे शेपू वगैरे पुष्कळ निघाला होता. बरोबर. तर तो दिसते ना तिकडे, हो हो. तर तो आता डायरेक्ट 240 मारलं मग. 240 याच्यामध्ये घेऊन टाकलं. हा, त्याच्यानंतर आता नाही गरज पडायची, नाही. बरोबर ना? आता काही गरजच नाही आहे. SRT मध्ये समाधानी आहे का? एकदम समाधानी. बरं. सगळा खर्चच वाचून राहिला ना. बरोबर. आणि विशेष म्हणजे खर्च वाचून राहिला तो भाग वेगळा, हं. पण जमिनीची ताकद वाढून राहिली. बरं. मग हे SRT करण्याच्या अगोदर हे पीक एवढं येत नव्हतं नाही, एवढं का? येत नव्हतं. अवरेज वगैरे बाबतीत सांगायचं ठरलं तर नाही, नव्हतं मिळत. कमी येत होता. बरं. आता म्हणजे ह्या काडी कचऱ्यांना बुवा जमीन बलवान बनून राहिली. बलवान बनली आणि पीक चांगले यायले. चांगलं येऊन राहिला आता. नाही, आजूबाजूला सगळं मारळाने आणि त्याच्यामध्ये फक्त एवढाच बागायती एरिया यांचा आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर बघत असाल तर ही जी गहू खूप चांगल्या प्रकारे आहे. विशेष म्हणजे गहू हा 8,000 रुपये क्विंटल, बरोबर हो. का? 100 रुपये किलो? नाही, ते माझ्याजवळून 8 न जाते, ते तिकडे विकतात मग अलग. बरं. तर सोनामोती गहू हे 8,000 रुपये क्विंटलने त्यांचा SRT पद्धतीनं पिकवलेला गहू ते विकतात. आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी SRT शेती ही केली जात आहे. तर आता आजूबाजू शेतकरी SRT करतात का? आणि या ठिकाणी येऊन पाणी वगैरे होते का मग? काही लोक येतात आणि ज्यांना माहीत झालं ते पण येतात. बरं. आणि माझं पाहून 2-3 इथलेच जे शेतकरी आहे त्यांनी सुद्धा चालू केलेली आहे SRT करणे. बरं. तर त्यांची चालू आहे आता सध्या. बरं. आणि तसे आपल्या इथे आता शेतीशाळा पण चालू झाली आहे बरं. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी. बरं. आणि यासाठी कोणत्या पद्धतीनं करायची याची जे प्रशिक्षण द्यासाठी शेतीशाळा पण चालू झालेली आहे. बरं. ती महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी आपण रविवारी राहते आपल्या इथे. म्हणजे थेरी आणि प्रॅक्टिकली दोन्ही होती? हो, दोन्ही. बरं. आणि शेतातच असते ते. तुमच्या या हो, शेतामध्ये? शेतातच. म्हणजे थेरी पण इथे आणि इथेच प्रॅक्टिकल पण. बरं. तर तुमचा एकदा परिचय, नाव, गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा. माझं नाव राजकुमार रामभाऊ ठाकरे, राहणार नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. पण शेत माझं वटफडी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ येथे आहे. आणि याच ठिकाणी माझं प्रशिक्षण चालू राहते. मोबाईल नंबर आहे माझा 94 22 91 45 01 आणि दुसरा आहे 88 30 55 02 71.
तर तुमचा एकदा परिचय, नाव, गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा. माझं नाव राजकुमार रामभाऊ ठाकरे, राहणार नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती, पण शेत माझं वटपडी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ येथे आहे आणि याच ठिकाणी माझं प्रशिक्षण चालू राहते. मोबाईल नंबर आहे माझा 9422914501 आणि दुसरा आहे 8830550271. तर शेतकरी मित्रांनो, ही SRT शेती आपण बऱ्यापैकी दाखवत आहोत. SRT शेतीमध्ये तण व्यवस्थापन कशा प्रकारे केले जातं ते तुम्ही बघायला पाहिजे, ते जाणून घेतलं पाहिजे. जर तण साक्षर आपण झालो तर SRT सोपी आहे, बरोबर ना? बरोबर. आणि SRT शेतीचे बरेच आपण व्हिडिओ टाकत आहोत, आलेले पिकं दाखवत आहोत. एकदम हलक्या माळरान जमिनीमध्ये आलेला हा सोनामोती गहू तुम्हाला मी दाखवतो. जर याच्याऐवजी हायब्रिड गहू असतात अजून त्याचं ॲव्हरेज वाढलंही असतं, पण सोनामोती 10 क्विंटल एकरी होतो म्हणजे फार विशेष होतो. आजूबाजूला राहत असाल तर नक्कीच या शेतीला भेट द्या, जाणून घ्या. बऱ्यापैकी खर्च जो आहे तो खर्च शेतकऱ्यांनी आता कमी करत आणलेला आहे. याच्यामध्ये आता तुम्ही किती दिवस झाले आता नांगर नाही, काही नाही? या ठिकाणी प्रत्यक्षात माझा 4 वर्षापासून नांगरणी बंद आहे. नांगरणी, वखरणी, डवरणी सगळंच बंद आहे. फक्त तणनाशक? फक्त तणनाशक. बरं, पहिलं पीक तुम्ही सोयाबीन घेता? पहिले सोयाबीन, नंतर रब्बीमध्ये गहू किंवा हरभरा, हे 2 ठरलेले? हो, तो हरभरा बंद केला तर मी म्हणजे यावर्षी टाकलाच नाही तो. बरं. यावर्षी पूर्ण गहू घेतला आहे. बरं. आणि पलीकडचा जो पेरूचा भाग आहे हो, तो 17 पासून नांगरलेला नाही आहे. बरं. मग उत्पन्न वगैरे? उत्पन्नात ते आजूबाजूच्या 1.5 किलोमीटर परिसरात कोणतंच शेत नसल्यामुळं सगळ्या पाखराचा त्रास आहे. हे आवाज यायला पाखराचा सगळ्याचा. म्हणजे जरा थोडं डोंगर माथा असल्या कारणानं तर ते आता मी यावर्षी प्रयोग केला ना, पन्नी वगैरे टाकून, तर ते पॅकेट वगैरे लावून केलं फोम तर लावली? जमू शकतं. हां, नाही, फोम नाही लावला, पन्नी लावली, पन्नी लावला. झाकूनच टाकले बुवा. हो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आजपास असाल तर भाऊंचा नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ही शेती बघायला नक्कीच यायला पाहिजे. बघितल्यानंतर आपल्याला कळतं आपल्याला काय करता येईल, काय नाही. आपला उत्पन्न जो खर्च आहे, खर्चावर होणारा जो आपल्या उत्पन्नावर होणारा खर्च जो आहे तो आपला कमी हा झालाच पाहिजे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. भाऊंनी चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. राम राम. राम राम.